पाहूया पुढची बातमी आहे नाशिकमधून। शासकीय गोदा महाआरतीच्या मुद्द्यावर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेले आहे। ग्रामसभेत काय ठराव होतोय याकडे सगळ्यांचं आता लक्ष असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आरती नियोजनावरून वाद सुरू आहे आणि याच मुद्द्यावर आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित संघाकडून गोदा आरती केली जाते, त्यामुळे शासकीय महाआरतीचं नियोजन देखील आपल्याकडेच देण्यात यावं असं पुरोहित संघाची मागणी आहे। तर रामतीर्थ सेवा समितीने देखील आरती नियोजन आपल्याकडे राहणार असल्याचा दावा केलाय, त्यामुळे हा सगळा वाद निर्माण झालेला आहे। वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील शासकीय महाआरती करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला होता। येत्या 19 तारखेपासून गोदावरी तिरी महाआरती होणार आहे, त्यामुळे आता आजच्या ग्रामसभेत नेमका काय ठराव होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शासकीय गोदा महाआरतीच्या मुद्द्यावर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ग्रामसभेत नेमका काय ठराव होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरती नियोजनावरून हा वाद सुरू आहे आणि याच मुद्द्यावर हे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित संघाकडून ही गोदा आरती केली जाते, त्यामुळे शासकीय महाआरतीचं नियोजन आपल्याकडेच देण्यात यावं अशी पुरोहित संघाची मागणी आहे। तर रामतीर्थ सेवा समितीने देखील आरती नियोजन आपल्याकडे राहणार असल्याचा दावा केलाय। या दोन्हीकडून आलेल्या दाव्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे आणि याच मुद्द्यावर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील शासकीय महाआरती करण्यात येणार असल्याचा निर्णय झाला होता। येत्या 19 तारखेपासून गोदावरीची शासकीय महाआरती सुरू होणार आहे, त्यामुळे आता आजच्या या ग्रामसभेत नेमका काय निर्णय होतोय, काय ठराव होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुरोहित संघाची मागणी आहे की शासकीय महाआरतीचा निर्णय हा आपल्या बाजूने लागावा, मात्र वाद निर्माण झालेला आहे कारण रामतीर्थ सेवा समितीने देखील आरती नियोजन हे आपल्याकडेच असावं असा दावा केलेला आहे। या दोघांकडूनही दावा करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे। पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समिती या दोघांनीही आपल्याकडेच शासकीय महाआरती असावी असा दावा केला होता, त्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे।